हॅलो फ्रेंड्स, प्रतूस किचन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी कढईमध्ये पायनॅपल केक कसा बनवायचा आणि व्हाईट कंपाऊंडपासून बास्केटच्या आकाराची नवीन डिझाईन कशी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे. केक बनवण्यासाठी मी इथे 1.5 कप व्हॅनिला प्रीमिक्स घेतले आहे. त्यामध्ये 2 थेंब पिवळा रंग आणि 7-8 थेंब पायनॅपल इसेन्स टाकायचे. 2 चमचे तेल आणि पाणी टाकून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचे मिश्रण तयार करायचे. अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आली की हे मिश्रण एका कुकरच्या डब्यात ओतायचे. कुकरच्या डब्याला मी इथे तेल लावून घेतले आहे. तुम्ही बटर पेपर सुद्धा वापरू शकता. मिश्रण व्यवस्थित एकसारखे पसरवून डबा 2 ते 3 वेळा टॅप करायचा. मी एक कढई मीठ टाकून 10 मिनिटे मध्यम आचेवर तापत ठेवली होती. त्यामध्ये स्टँडवर कुकरचा डबा ठेवून मंद आचेवर 25 ते 30 मिनिटे झाकण ठेवून केक बेक करून घ्यायचा. केक बेक होतो तोपर्यंत आपण व्हाईट कंपाऊंडपासून डिझाईन बनवून घेऊया. व्हाईट कंपाऊंड 1 तास फ्रीजच्या बाहेर ठेवले होते आणि ऊन जास्त असल्यामुळे ते आपोआपच मेल्ट झाले. अशा प्रकारे एका ग्लासमध्ये बारीक होल केलेली पायपिंग बॅग ठेवून त्यामध्ये मेल्ट झालेले कंपाऊंड चॉकलेट ओतायचे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका छोट्या बाउलला कागद लावायचा आणि त्यावर अशा प्रकारे डिझाईन करायची. कागदाऐवजी तुम्ही प्लास्टिक पेपर किंवा फॉइल पेपर वापरू शकतात. कागदावर डिझाईन केल्यानंतर आपण फॉइल पेपरवर सुद्धा अशा प्रकारे डिझाईन बनवून घ्यायची. आणि सेट होण्यासाठी 15 ते 20 मिनिटे फ्रीझरमध्ये ठेवायचे. वीस ते 25 मिनिटांनंतर बेस चाकूने चेक करायचा. चाकूला चिकटत नाही म्हणजे बेस व्यवस्थित बेक झाला आहे. बेस थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 1 कप व्हिपिंग क्रीम घेऊन त्यामध्ये 5 ते 6 थेंब पायनॅपल इसेन्स आणि 2 चमचे पिठी साखर घालून क्रीम व्यवस्थित बेट करून घ्यायची.
थंड झालेला बेस एका प्लेटमध्ये काढायचा आणि त्याचे एकसारखे 2 भाग करायचे. केक डेकोरेशन करताना सरकू नये म्हणून केक बोर्डला थोडीशी व्हिपिंग क्रीम लावायची. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे केकचा पहिला भाग ठेवून त्यावर शुगर सिरप, फेटलेली क्रीम आणि पायनॅपल क्रश लावायचा. यानंतर कट केलेला दुसरा भाग ठेवून त्यावर शुगर सिरप आणि फेटलेल्या क्रीमने व्यवस्थित संपूर्ण केकला कोटिंग करून घ्यायचे. कोटिंग केल्यानंतर 10 मिनिटे फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचा. यानंतर पायनॅपल क्रश व्यवस्थित पसरवायचा. तुम्ही बघू शकता व्हाईट कंपाऊंड पासून बनवलेली बास्केटची डिझाईन छान सेट झाली आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार डेकोरेशन करू शकता.
कशी वाटली सिंपल पायनॅपल फ्लेवर केक रेसिपी आणि व्हाईट कंपाऊंड चॉकलेटपासून बनवलेली बास्केटची नवीन डिझाईन कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्रतूस किचन या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.